रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल असे मी देवाजवळ परमेश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. आपला हा जो वनस्पतीची ओळख नावाचा हा जो युट्यूब चॅनल आहे, या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत घरगुती उपाय, घरगुती नुस्खे, घरगुती तोडगे, तसेच काही तांत्रिक उपाय, तसेच काही वनस्पतींची माहिती आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे दिली जाते. बघा, पूर्वीच्या काळी आदिवासी भागामध्ये, ग्रामीण क्षेत्रामध्ये परंपरेनं चालत आलेली अनुभवसिद्ध अशी औषधं होती. आजही बी परंपरेनं चालत आलेली अनुभवसिद्ध औषधं आहेत, परंतु त्याची आपल्याला ओळख नाही, पारख नाही आणि हे ज्ञान लुप्त होत चाललेलं आहे. म्हणून हे लुप्त न व्हावा, हे लोकांना माहीत असावा, व्हिडिओ बनवण्याचा हेतू एवढाच आहे की परंपरेनं चालत आलेले आणि अनुभवसिद्ध अशी औषधं होते, परंतु त्यांचा प्रचार आणि प्रसारच झाला नाही. म्हणून बुजुर्ग पूर्वजांच्या माध्यमातून मिळवलेलं, ग्रंथ पुस्तकांच्या माध्यमातून मिळवलेलं, गुरुमुखातून मिळवलेलं हे ज्ञान युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे तुमच्यापर्यंत प्रसारित करीत आहे. तर बघा, आपल्या चॅनलवर वनस्पतींची ओळख सांगितली जाते, वनस्पती दाखवले जातात, त्याची ओळख, त्याचे औषधी उपाय, त्याचे काही तोडगे, काही तांत्रिक उपाय अशी माहिती दिली जाते. तर बघा, आज मी तुम्हाला एकदम एक जबरदस्त असा उपाय सांगत आहे. आपल्या घरामध्ये सर्वांना मिळणारी ही एक वनस्पती आहे, ही आपण खातो किंवा याचा आपण आपल्या रोजच्या भाजीमध्ये उपयोग करतो, किंवा हिला गरिबाची भाजी असे म्हणतात. प्रत्येक गरिबाच्या घरामध्ये ही मिळते आणि हिच्यापासून अनेक आजार पूर्णपणे बरे होतात. तर एकदम साधा सोपा उपाय, 1 रुपयाही खर्च करायचा नाही. हा व्हिडिओ संपूर्ण पहा, हा व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे. त्याच्यासाठी अधिक गरीब असणाऱ्या माणसाला हे जेवढे आजार मी सांगणार आहे हे पूर्णपणे बरे करता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला 1 रुपया खर्च करावा लागत नाही. याची भाजी तुम्ही रोज घरात खाता. त्याचं नाव आहे बटाटा. बघा, आता काही लोक बटाटा म्हणल्यानंतर व्हिडिओ सोडून जातील. बटाट्याचे कुठे औषधी उपाय आहेत का? परंतु ज्याला खरंच गरज आहे, ज्याच्याकडे श्रद्धा आणि आत्मविश्वास आहे, त्याने हा व्हिडिओ बघा आणि ह्या बटाट्याचा उपयोग मी सांगितल्याप्रमाणे करायचा आहे. आपल्या घरामध्ये बटाटा आहे, तुम्हाला इथं बटाटा दाखवतो. तर बटाट्याचे आज आयुर्वेदिक औषधी उपाय आपल्या किचन मध्ये, आपल्या घरामध्ये, रोजच्या भाजीमध्ये, रोजच्या आहारामध्ये आपण जो बटाटा खातो त्या बटाट्याचे काय आयुर्वेदिक औषधी उपाय आहेत त्याची माहिती मी तुम्हाला इथं आता सांगणार आहे. तर बघा, बटाटा हा कसा आहे? तर बघा, बटाटा हा पौष्टिक, वीर्यवर्धक, शक्तिवर्धक असून वाताळू व थंड आहे. आजारी स्त्री पुरुषांनी बटाटे बाधक आहेत, सबब त्यांनी हे बटाटे खाऊ नये. बघा, सबब त्यांनी हे बटाटे खाऊ नये. वाताळू आहे, शक्तिवर्धक आहे, वीर्यवर्धक आहे, पौष्टिक आहे, वाताळू आहे. सतत आजारी असणाऱ्या माणसाने बटाटे खाऊ नये. परंतु बटाट्याचे काही आयुर्वेदिक औषधी उपाय मी आपल्याला इथं सांगत आहे. ते पेन घेऊन नोट करून घ्या आणि याचा उपाय तुम्ही आपल्या जीवनामध्ये नक्की करून बघा. रिझल्ट आल्यानंतर कमेंट करायला विसरू नका किंवा रामकृष्ण हरी म्हणायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, आपल्याला जर बटाटा काय करायचंय, कच्चा बटाटा घ्यायचे. कच्चाचा बटाटा घेऊन त्याच्यावरचं साल काढायचं, सोलून घ्यायचे. कच्चा बटाटा त्याच्यावरचं साल्ट काढून सोलून त्याच्या फोडी करा, मिक्सर मध्ये टाका. पाणी न टाकता बटाट्याचा तुम्हाला 1 कपभर रस करायचा आहे. काय करायचंय? 1 कपभर रस किंवा 1 ग्लासभर रस करायचा आहे. आणि हा रस सकाळी उपवाशी पोटी उठल्या उठल्या तुम्हाला हा रस प्यायचा आहे. चहा प्यायचा नाही, चहा बंद करायचा. काय करायचंय? तुम्हाला जर अल्सर झालेला असेल, आतड्यांचा मध्ये अल्सर झालेला असेल, तर अल्सर बटाट्याच्या कच्च्या रसाने पूर्णपणे बरा होतोय. बघा, बटाट्याचं सोलून घ्यायचा, त्याचे फोडी करायचे, त्याचे चकल्या करून त्याचा रस करा मिक्सर मध्ये. पाणी टाकायचं नाही, बिगर पाण्याचा कच्च्या बटाट्याचा रस तुम्ही 1 ग्लासभर किंवा 1 कपभर रोज सकाळी नित्य नेमानं 1 महिन्यापर्यंत घेताय, तर तुमचा अल्सर पूर्णपणे बरा होऊन जाईल. बघा, मग बटाट्याच्या रसाने अल्सर बरा होतोय. त्याचप्रमाणे तोच रस तुम्ही 1 महिना घेतल्यानंतर कुठले आजार बरे होतात, तर व्हिडिओ पूर्ण ऐका. आपल्या चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा. बघा, हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा. एखाद्याला कामी आलं तर तेवढंच आपल्याला सत्कर्म घडेल. म्हणून बघा, काय करायचंय, तुम्हाला जर मूळव्याधी असेल, मूळव्याधीवर लोक सांगतात बटाटा, वांगे खाऊ नये, परंतु इथं बटाटा मूळव्याध बरा करतोय. बघा, बटाटा मूळव्याध बरा करतोय. ज्याप्रमाणे कच्चा बटाटा सोलून त्याचा रस घेतल्यानंतर 1 महिन्यापर्यंत जर घेतला तर तुमचा अल्सर जातोय. तोच रस तुम्ही 1 महिन्यापर्यंत जर घेतला उपवाशी पोटी, तर तुमचा मूळव्याध बरा होतोय. बघा,
एकच उपाय आहे फक्त. बटाट्याचा काय करायचा आहे, सोलून एक बटाट्याचा रस, काय एका बटाट्याचा जितका रस निघेल तितका रस रोज सकाळी उपवाशी पोटी तुम्हाला घ्यायचा आहे. त्याने अल्सर बरा होतोय, त्याने मुळव्याध बरा होतोय, त्याने तुमचा संधिवात सुद्धा बरा होतोय. बटाट्याचा रस घेतल्यानंतर 1 महिना घ्यायचे, त्याने तुमचा संधिवात सुद्धा बरा होईल. त्याचप्रमाणे तुम्हाला आम्लपित्तामुळे जर अल्सर झाला असेल तर आम्लपित्त किंवा आम्लपित्तामुळेचा अल्सर बटाट्याचा रस 1 कप 1 ग्लास रोज सकाळी उपवाशी पोटी 1 महिना घेतल्यानंतर पूर्णपणे बरा होतोय. त्याचप्रमाणे एखाद्याला खरूज झाली असेल, खरूज हा एक चर्मरोग आहे, खर्जेवर काय करायचंय, बटाट्याचा रस काढायचा आहे आणि त्या खर्जेवरती लावायचा आहे. बटाट्याचा रस खर्जेवरती चोळल्याच्या नंतर खरूज बरी होते. 7 दिवस हा उपाय करायचे. संध्याकाळी बटाट्याचा रस खर्जेवर लावा, सकाळी डेटॉल किंवा लायबॉय साबणाने स्वच्छ धुवून आंघोळ करा. 100% तुमची खरूज पूर्णपणे बरी होऊन जाईल. त्याचप्रमाणे तुम्हाला जर इसब झाला असेल, इसब एक असा चर्मरोग आहे की तो दवाखान्यामध्ये शक्यतो बरा होत नाहीये. तर बघा, इसब असा एक रोग आहे, तो रोग बरा करण्यासाठी बटाटे उकडवायचे, ती उकडवून बटाटे फोडून घ्यायचे, ती वाळवायचे, ती त्याची पावडर बनवायची. बटाटे उकडवून वाळवून, बटाटे उकडवून फोडून त्याची पावडर बनवा. ज्या वेळेस ज्या पेशंटला इसब झालेले त्या इसबावरती ती पावडर सोडायची आहे आणि पट्टी बांधायची आहे. हा उपाय रात्री करायचा आहे झोपायच्या वेळेस. काय करायचंय, दोन्ही टाइम केला तरी चालतो. त्या इसबावरती बटाट्याची दाट पावडर बांधून वरून पट्टी बांधा. पट्टी बांधल्यानंतर इसब ज्याला झालेले त्याचे ते किडे बाहेर येतात. इसबामधले किडे बटाटा खाण्यासाठी बाहेर येतात. कापडाने बांधल्यामुळे, सुती कापडाने बांधा, त्या कापड्यामध्ये ते अडकून पडतात. अडकून पडल्यानंतर सकाळी ते सोडून सगळं डेटॉल किंवा लायबॉय साबणाने स्वच्छ ते इसब धुवून टाकायचे. पुन्हा दुसऱ्या दिवशी तो उपाय करायचे. असा 7 दिवस तुम्ही जर उपाय केला तर तुमचा 100% इसब पूर्णपणे बरा होऊन जाईल. बघा, इसबावर, खर्जेवर आणि बटाट्याचा रस अनेक आजारांवर सांगितला. हे उपाय तुम्ही करा. आपल्या जीवनामध्ये सुखी व्हा, आनंदी व्हा, खुश राहा. बघा, आणि तुम्हाला आरोग्य संपत्ती लाभो, धनसंपत्ती लाभो अशी मी देवाजवळ प्रार्थना करतो आणि तुम्ही सुखात आनंदात राहो. बघा, आपल्याच घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या बटाट्याचे एवढे चमत्कारी उपाय तुम्हाला माहित नसतील, तर हे उपाय आपण करून आणि आपल्या जीवनामध्ये आनंद लुटा. चला थांबतो. उद्या भेटू नवीन माहिती, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी, जय धन्वंतरी भगवान.